आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। गरीब म्हणून जन्माला आला ही तुमची चूक नाही, पण गरिबीत मरणं ही तुमची चूक ठरते। म्हणून शिक्षण घ्या असा प्रेरणादायी संदेश देत सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जगदीश दगडे यांनी यंदाही दिवाळीनिमित्त आदिवासी वाडीतील लहान मुलांसाठी दिवाळी फराळ आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं। कर्जत दहिवली इथल्या दगडे खानावळ येथे गेली 7 वर्ष सातत्याने हा उपक्रम राबवला जात असून ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम समाज उन्नतीचा संदेश देतोय। कार्यक्रमात आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वाघमारे यांनी आपल्या कातकरी बोलीभाषेत समाज बांधवांना शिक्षणाचं आणि चांगल्या राहणीमानाचं महत्त्व समजावून सांगितलं, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी आपल्या अनुभवातून मुलांना प्रेरणा देत सांगितलं की मी सुद्धा सामान्य कुटुंबातून MPSC परीक्षा देऊन अधिकारी झालो, तुम्हीही अभ्यास करा आणि अधिकारी बना। यावेळी ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी आदिवासी समाजातल्या मुलांना उद्देशून सांगितलं की शासन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोठा निधी खर्च करत आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समान अधिकार दिलेत, शिक्षण घेऊन आपल्या समाजाला सशक्त आणि सक्षम बनवा। या कार्यक्रमात ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट कैलास मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बोराडे, पोलीस पाटील नरेश तुपे, पत्रकार कैलास म्हामले, पत्रकार रोशन दगडे तसेच आयोजक पत्रकार जगदीश दगडे उपस्थित होते। या उपक्रमामुळे आदिवासी वाडीतील लहान मुलांची दिवाळी आनंदमयी झाली असून शिक्षणाची गोडी निर्माण करणारा हा सामाजिक उपक्रमाचं अनेक जण कौतुक करत आहेत। दिवाळी निमित्त आपले महाराष्ट्र माझे पत्रकार संपादक यांच्या विद्यमाने हा दिवाळीचा खाऊ वाटप कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे गेले 6 ते 7 वर्ष हा कार्यक्रम ते आपल्या आदिवासी बांधवांसाठी आयोजित करतात। खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व जगदीश दगडे दरवर्षी कार्यक्रम आपल्या आदिवासी बांधवांसाठी करतात, त्यामुळे मला त्यांचा नक्कीच अभिमान आहे। खरं जसा देव माणूस आपल्या समाजाला म्हणजे आता जर आपण हेरा लक्षात कातुरी भाषेत बोला आपले जर समाजात आपण हेरा तर बराच श्रीमंत लोक आहात, पण दानात कोणी नाही। परंतु एक साधा सुद्धा पत्रकार कमाई कमी आहात पण दानशूर व्यक्ती आहात। कोण आज आपल्या दाराजवळ आलेलं नाही का या मिठाई नल्या चिवडा नल्या करंजा असा कोण आका नाही, परंतु जो माणूस दरवर्षी आपल्या आदिवासी बांधवांनी एक जाण आद्याला की माने समाज माना माजुलर समाज त्याला काय भेट नाही, त्याला गोडधोड काय भेट नाही, माना गरीब समाज त्याला काहीतरी वाटावा या उद्देशाने यो पत्रकार आपल्या दरवर्षी यो खाऊ वाटप करत आणि खरं ही अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी। तुम्ही शाळेत जागा नाही, चांगला शिका, चांगला मोठा हा आणि एक व्यक्तिमत्वाने आखी बाबासाहेबांनी आका गरीब जन्मानं म्हणून आणलास तर तुम्हाला दोष नाही, परंतु गरीब जर हीन मरणास तर तुम्हाला दोष हा। त्यामुळे आपलं जाम शिकायचा बरोबर ना। आपल्याकडे व्यासपीठ हेरा तुम्ही या सगळे जे माणसं दिसतात ना या शिकीन मोठे येणार तसा तुम्हाला मोहला मोठे इसा व्यासपीठावर दिसूला हा बरोबर ना। त्यामुळे शिक्षण ना तुम्ही लहान शिकायचं मजबूत शिकायचा काय असं आपल्या आजूबाजूनी मंडळी आपली सगळं पत्रकार आहात त्यांना पण आपला वापर येईल, कधी मला उपयोगी पडणार तर मला पण तुम्ही वापर केलेल्या आणि जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना पण वापर केल्याचा शिक्षणात आपण कधी कमी पडायचं नाही। तर आज आपली दिवाळी साजरी होत आहे। या दिवाळी निमित्त मी पुन्हा सांगेन की ज्येष्ठ व पत्रकार आपले जगदीश दगडे असतील, रोशन दगडे असतील, कैलास थांबले यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आपण। संपवतो आणि वेळ आपल्याकडे मला सकाळी येता येता घरातून बाहेर पडताना योगायोगानं माझी भेट झाली दगडेजी आणि कैलासजींची की असा आदिवासी मुलांसाठी फराळाचा खाऊ वाटप कार्यक्रम आहे। मी लगेच म्हणलं हो येणार मी, म्हणजे एवढं मला ते असं कोणीही समाजामध्ये आता जे एवढं सामाजिक उपक्रम लहान मुलांचा
जो घेत आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. गेली 6-7 वर्ष झालं हा ते कार्यक्रम घेत आहेत. खरंच अशी कौतुकास्पद अशी तुमची गोष्ट आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही तो कंटिन्यू नक्कीच कराल आणि त्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. खरंच जसं आता साहेबांनी सांगितलं की सर्व मुलं जरी आपण गरीब जन्माला आलो तरी आपण सगळ्यांनी शिकायला पाहिजे, शिकल्याशिवाय पर्याय नाही. ही गोष्ट खरंच लक्षात ठेवा, कारण का आम्ही तुमच्यासारखेच जे गावातून आलेलो आहोत, लहान गावातून लहान मराठी शाळेतूनच शिकलेलो आम्ही स्टुडंट आहोत. तिथून आम्ही एज्युकेशनची सुरुवात करून मग तिथून पुढे आम्ही एमपीसी देऊन असा अधिकारी पदापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर या अनुषंगानं तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे की आम्ही ज्या ठिकाणी आलोय यातून काहीतरी घ्यायला पाहिजे. तर येणाऱ्या कालावधीसाठी आपण सर्वांना या असाच उपक्रम आपला वर्षानुवर्ष चालत राहू यासाठी माझ्या पोलीस दलातर्फे आणि माझ्यातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी मला कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल. बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बिरसा मुंडा यांच्या विचारांना तिवार अभिवादन. आज दीपावलीच्या निमित्ताने पत्रकार जगदीश दगडे याच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. गेल्या अनेक वर्ष आपण हा कार्यक्रम करतोय आणि नेहमी असा यावर्षी खूप मोठ्या संख्येने मुलं इथं हजर आहेत आणि खरोखर जगदीश दगडेचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. हे बऱ्याचदा साहेब असं पाहिलेलं आहे का जगदीशला स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी जरी घरी त्या गोष्टी नसतील परंतु तो गोरगरीब मुलांसाठी या पहिल्या गोष्टी करत असतो. म्हणजे चॅनलचा वर्धापन दिन असो, दीपावलीचा उत्सव असो, गणपती उत्सव असो, कुठलाही असो, तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे ही जाण जी आहे माणुसकीची ही खूप कमी लोकांमध्ये असते आणि खरोखर त्याच्या डोक्यामध्ये नेहमी सतत चालू असतं. म्हणजे काल परवा सुद्धा असंच आम्ही बसलेलो तरी मामले वगैरे आमची अशी चर्चा चालू होती आणि त्यांनी हा सांगितलं नाही आम्ही कार्यक्रम असा आयोजित केलेला आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने कार्यक्रम तो आयोजित करतो. या निमित्ताने वाघमारे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय का आता या कार्यक्रमानिमित्त आपण आज तुमच्या समोर एक अधिकारी आहे वरोडे साहेब, तर त्यांनी सांगितलंय का कशा प्रकारे ते पुढे आलेत. मी सुद्धा अशाच कुटुंबातून पुढे आलेलो आहे. आपण प्रत्येकाने शिकलं पाहिजे. विशेष करून जे पालक आहेत त्यांना पण सांगेन मुलांना शिकवा. आज जर शासनाचा सर्वात मोठा जर फंड असेल तो आदिवासी डिपार्टमेंटला आहे. म्हणजे जे गव्हर्नमेंटचे आश्रम आहेत त्या आश्रमामध्ये सुद्धा खूप करोडो रुपये सरकार तुमच्या आमच्या टॅक्समधून त्याच्यावर खर्च करतोय. तर तुम्ही सुद्धा शिकायचं आहे. कुठेही वीटभट्टीवर अजिबात शिकू नका. 2009ला आता कायदा आलाय, तुम्हाला वीटभट्टीवर जिथं तिथं असाल तिथं पण येऊन शिकवायचं आहे असा तो कायदा म्हणतो. तो अजिबात घरी राहू नका. आपले आई वडील जी उन्हातानात मेहनत करतात ती मेहनत आपल्याला आता करायची नाहीये. आपल्याला शिकायचं आहे. संविधानाने खूप मोठा अधिकार दिलेला आहे आपल्याला. त्यामुळे प्रत्येकाने इथं शिका, खूप मोठा अधिकारी बनवा, खूप मोठा माणूस बनायचं आहे. आता तुमच्या वाघमारे साहेबांनी सांगितलं बघा, ते पण एक चांगले अधिकारी झालेले आहेत तुमच्यातलाच असताना. आणि तुम्ही पण मग चांगल्या प्रकारचे कपडे तुम्ही मग इतरांना अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू शकता. याच्यासाठी तुम्ही जिद्द ठेवली पाहिजे का अशा प्रकारचा कोणतरी कार्यक्रम आयोजित केलेलं त्या कार्यक्रमाला आम्ही गेलेलो. जसं तुमच्याबद्दलची ही जी भावना आहे तुम्ही इतरांबद्दल ती ठेवली पाहिजे. इतर लोकांना आपण शिकवलं पाहिजे आणि याच्यासाठी तुम्हाला जिद्द ठेवायची आहे का आपल्या आई वडिलांनी गरिबी दिवस काढलेत, आपल्याला काढायचे नाहीयेत. तर या कार्यक्रमासाठी आपण आलात आणि दीपावलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मला वाटतं सर्व 6वी 7वी असेच असतील ना. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि जय आदिवासी, जय आदिवासी.